नमस्कार, माझं नाव सातपुते सुशांत बाळासाहेब. मी राहणार धाराशिवचा. मी 10वीपर्यंत शिक्षण माझं धाराशिवमध्ये पार पडलं. 10वीच्या नंतर मग मी नीटसाठी ट्राय करायचा प्रयत्न केला, पण पाहिजे ते फील्ड आणि पाहिजे तसे रिझल्ट न आल्यामुळं मग आता पुढं काय करायचा हा प्रश्न होता माझ्यासमोर. मग माझे वडील पण एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि जसं सर्वांचं असतं तसं माझंही ते माझ्यासाठी एक आयडल होते. म्हणून मी आय डिसाइडेड टू फॉलो देअर फुटस्टेप अँड आय डिसाइडेड टू टेक द सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच. मग ह्या कॉलेजची माहिती आम्हाला या कॉलेजचे पूर्व प्राध्यापक हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी या कॉलेजचं मला सजेशन दिलं आणि जेव्हा मी पालकांसोबत या कॉलेजला एकदा भेट दिली तर सर्वांनाच हे कॉलेज आवडलं आणि या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस करून टाकली. या ठिकाणी आल्याच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरमधून माझं ॲडमिशन झालेलं होतं. त्यानंतर मग सगळं पहिल्यांदा तर सुपेकर सरांची ओळख झाली, जे की आमचे HOD आहेत. त्यांनी माझी बाकीच्या स्टाफ सोबत ओळख करून दिली. सर्व स्टाफ चांगला आहे. शिकवण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं काहीच नाही की बाबा या शिक्षकांचं समजत नाही, त्या शिक्षकांचं समजत नाही, असा कधी कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. सर्व शिक्षक चांगले आहेत आणि याचं कारण मला वाटते जे की आहे या कॉलेजची फीडबॅक सिस्टीम. कुठलेही कार्यक्रम पार पडला किंवा काही जरी असलं, कुठल्याही गोष्टीचा एक कॉलेज सारखं फीडबॅक घेत राहतो. त्यामध्ये शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीचाही कॉलेज फीडबॅक घेत राहतो. याच्यामुळं शिक्षकांनाही समजतं की विद्यार्थ्यांना काय सोपं जातं, काय अवघड जाते. ही गोष्ट या कॉलेजची मला खूप चांगली वाटली. त्यानंतर शैक्षणिक गोष्टी सोडल्या तरी इतर कौशल्याचंही या कॉलेजमध्ये खूप लक्ष दिलं जातं. जसं की कल्चरल ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी यामध्येही विद्यार्थी आपलं कौशल्य दाखवू शकतात, पार्टिसिपेट करू शकतात. या कॉलेजमध्ये येण्यापूर्वी मला पण असं स्टेज करेज नव्हतं. कुठं असं एका ग्रुपसमोर बोलायचे मलाही भीती वाटायची. पण शिक्षकांनी इथं खूप सपोर्ट केला. वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मला पार्टिसिपेट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळं मलाही स्टेज करेज आलं, बोलायची वगैरे. असे जी भीती होती ती सगळी गेली आणि आज कुठल्याही क्राऊडसमोर वगैरे बोलायची माझी क्षमता आहे. याचं मी सर्व श्रेय माझ्या डिपार्टमेंटच्या शिक्षकांना देऊ इच्छितो. त्यानंतर शिक्षण हे इथलं एक चांगलं तर आहेच. त्यांच्यामुळं मला 3rd सेमिस्टरमध्ये 91% मार्क मिळाले, 4th सेमिस्टरमध्ये 86% मार्क मिळाले आणि 5th सेमिस्टरमध्ये 87% मार्क्स मिळाले. आणि आता या फायनल एक्झाममध्येही मी माझी पूर्ण क्षमता आहे त्या क्षमतेनुसार तयारी करून चांगले मी परफॉर्म करेल आणि या कॉलेजचं नाव कुठंतरी मी पुढं आणेल याची मला खात्री आहेच. तसंच या कॉलेजमध्ये 3rd इयरमध्ये आल्याच्या नंतर प्लेसमेंट ट्रेनिंगसाठी लक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स या आमच्या कॉलेजला भेट दिली होती. तर त्यांचा इंटरव्ह्यू मला बघायचं होतं की नेमकं इंटरव्ह्यू काय असतो, कसा असतो. या अगोदर मला काही आयडिया नव्हता इंटरव्ह्यूसाठी. त्यामुळं मग मी तो इंटरव्ह्यू दिला आणि सुदैवाने तो इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्टही झालो. पर ॲनम 2.4 lakhs पॅकेजही ते कंपनीमधून मला ऑफर झालं आणि याचं सर्व श्रेय मी आमचे प्लेसमेंट ऑफिसर जाधव सर आणि आमचे सिव्हिल डिपार्टमेंटचे HOD सुपेकर सरांना देऊ इच्छितो. आणि या कॉलेजमध्ये इतर उपक्रमही खूप पार पाडले जातात. त्यापैकी एक म्हणजे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र. तर या केंद्रामध्ये 15 ते 45 वयोगटामधील युवकांना आणि युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन 37 क्षेत्रांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. दरवर्षी या केंद्रामध्ये 360 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जातं आणि त्या सर्व त्यांची फीसचं काम हे महाराष्ट्र शासन करतं. आणि या व्यतिरिक्तही भरपूर या कॉलेजमध्ये इव्हेंट्स आणि उपक्रम राबवले जातात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच खूप फायदा होतो. धन्यवाद.